हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण पायथागोरस थेरमची प्रॅक्टिस सेट 2.2 स्टार्ट केली होती. त्यातले आपले फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आणि फोर्थ वाले क्वेश्चन ऑलरेडी झाले आहे. आता आपण बघू मोस्ट इम्पॉर्टंट आणि हॉट्स वाले क्वेश्चन, म्हणजे थोडेसे कठीण वाले क्वेश्चन, थोडेसे डेंजर वाले क्वेश्चन, थोडेसे भीती वाले क्वेश्चन. आणि ते दोन क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्यानंतर येणार आपला क्वेश्चन नंबर 5. दोघांची पण डायग्राम पाहूनच तुम्हाला अशी भीती वाटत असेल. याच्यामधलं टू प्रूव्ह पाहून का प्रूव्ह करायचं याची पाहूनच भीती वाटत असेल, पण भीती घाबरायचं काही कारण नाही, बिकॉज तुमच्यासोबत मी आहो. पहा मग आता आपण सुरू करू डायरेक्ट विदाउट एनी वेस्टिंग टाइम. आणि तो म्हणजे आपला थर्ड क्वेश्चन. आता हा थर्ड क्वेश्चन मध्ये का म्हटलंय पहा, इन द फिगर 2.28 अशा टाइपची जी आपल्याला डायग्राम दिसत आहे पाहून घ्या. आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. याच्यामध्ये काय म्हणताय, पी क्यू आर, पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. पीएस जे आहे ते काय आपली मीडियन आहे. आता मला सांगा, जर पीएस मीडियन असेल याचा अर्थ काय होते, हा जो क्यूएस आहे आणि हा जो आर एस आहे हा कसा असेल आपला इक्वल असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय तुम्हाला, पीटी परपेंडिक्युलर टू क्यू आर. हा जो पीटी आहे हा क्यू आर वर कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आला म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आला, आणि राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजेच पायथागोरस थेरम आला, जो आपल्या चॅप्टरचाच नाव आहे. मग आता हा सगळा काही पायथागोरस थेरमचा यूज करून आपल्याला हे जे आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. पहा मग आता आपण कशा प्रकारे याला सॉल्व्ह करू. आता सगळ्यात पहिले आपण फर्स्ट वाला प्रूफ करू, त्यानंतर आपण करू सेकंड वाला प्रूफ. फर्स्ट वाला इथं लिहून घेतो मी, टू प्रूफ. काय प्रूव्ह करायचं आहे मला पाहून घ्या. आता सगळ्यात पहिले मला प्रूव्ह करायचं आहे, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 चा होल स्क्वेअर. बाप रे बाप, एवढा डेंजर. पण काही टेन्शन नको घ्या रे, एकदम सोपी करू आपण याला प्रूफ. आता पहा, सगळ्यात पहिले काय करतो मी, हा जो ट्रायंगल दिसतोय पीटीएस, याच्यामध्ये मी काय करतो, पायथागोरस थेरम यूज करतो. एक काम करतो, त्याच्या पहिले मी काय करतो, एस इज द मिड पॉइंट दिलाय, पीएस इज मीडियन. पीएस काय आपली मीडियन. देअरफॉर मी असं लिहू शकतो, हा क्यूएस आणि एसआर कसा इक्वल आहे. क्यूएस इज इक्वल टू एसआर इज इक्वल टू क्यू आर च्या अर्धा आहे, म्हणजे इथं काय लिहू शकतो मी, क्यू आर डिवायडेड बाय 2 असा मी लिहून घेतो. मला समोर जाऊन कुठेतरी कामात येणार आहे, याला मी फिक्स डिपॉझिट मध्ये टाकून ठेवून देतो. आता इन अ ट्रायंगल कोणता म्हणलो होतो मी, पीटीएस. पीटीएस ट्रायंगल मध्ये अँगल पीटीएस इज इक्वल टू 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय कोणता थेरम, पायथागोरस थेरम. मला कोणता यूज करायचा आहे, पायथागोरस थेरम. का राहील रे पायथागोरस थेरम मग पीटीएस मध्ये, पीएस स्क्वेअर काय राहील आपला, पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर. पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर, याला पण मी फिक्स मध्ये टाकून ठेवून देतो माझ्या अकाउंट मध्ये बँकेच्या. समोर जाऊन मला कुठेतरी कामात येणार आहे. ओके. आता आता मी का करेन, हा जो दिसतोय पीटीआर, याच्यामध्ये मी का करतो, पायथागोरस थेरम यूज करतो. आता इथं का दिसतंय मला, एक प्लस दिसत आहे आणि इथं मायनस दिसत आहे. जेव्हा प्लस दिसत आहे तेव्हा मी मोठ्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करेन, आणि जेव्हा मला मायनस दिसेल तेव्हा मला हा पीटी क्यू छोटा ट्रायंगल आहे याच्यामध्ये मी पायथागोरस थेरम यूज करेन. आता मोठा वाला प्लस, मग का करेन मी, इन अ ट्रायंगल पीटीआर, अँगल पीटीआर इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम, पायथागोरस थेरम. सांगा बरं पटकन पायथागोरस थेरम का राहील. पायथागोरस थेरम राहील आपला इथं पी आर स्क्वेअर, काय राहिला आपला, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. पीटी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. आता पहा, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू आणायचा आहे मला, पी आर स्क्वेअर तर आला माझा. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर बी जसाच्या तसा लिहितो मी. आता पहा, टी आर, टी आर हा टी आर कसा बनून आहे, तर टीएस प्लस एस आर दोघांचा मिळून बनून आहे. मग टी आर च्या जागी काय लिहितो मी, टीएस प्लस एस आर. स्क्वेअर आहे म्हणून लिहितो इथं मी होल स्क्वेअर. पहा एक वेळा पुन्हा, हा जो आपला टी आर आहे इथं दिसताय ना टी आर, हा टी आर कसा बनलाय, तर टी आर जो आहे हा टीएस एवढा भाग प्लस एस आर एवढा भाग दोघांचा मिळून बनलाय. आता मी काय करतो इथं, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करतो. ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे होते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथं मी लिहून घेतो, ए स्क्वेअर म्हणजे काय होते, टीएस स्क्वेअर प्लस 2a म्हणजे काय आपला टीएस, बी म्हणजे काय आपला एस आर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय होते आपला एस आर चा स्क्वेअर.
आता पहा आन्सर येऊनच जात आहे माझा पटपट, मला दिसतच आहे, तुम्हाला पण दिसत असेल. आता पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर मी ऑलरेडी इक्वेशन 1 मध्ये आणलं, फिक्स मध्ये टाकलो होतो बँक मध्ये, मग कुठं तरी कामात येणार आहे, म्हणजे माझ्या या जीवनाच्या या टप्प्यावर मला कामात येणार आहे हा माझा पैसा फिक्स डिपॉझिट वाला. पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर म्हणजेच काय होते पीएस स्क्वेअर. मग इथं लिहितो मी पी आर स्क्वेअर इज इक्वल टू याच्या जागी लिहितो मी पीएस स्क्वेअर. का लिहितो याच्या जागी मी पीएस स्क्वेअर, पा पी आर स्क्वेअर पीएस स्क्वेअर एवढा आला. त्यानंतर 2 टाइम्स प्लस 2 टाइम्स 2 तर नाही आहे सर, थांबा रे वेट करा थोडासा. एस आर म्हणजे काय होते क्यू आर बाय 2. आता हा टीएस जसा आहे तसा एस आर म्हणजे काय होते क्यू आर डिवायडेड बाय 2 प्लस एस आर म्हणजे काय होते क्यू आर डिवायडेड बाय 2. स्क्वेअर आहे म्हणून काय करतो मी स्क्वेअर, हा 2 2 कॅन्सल 2 2 कॅन्सल. मग आता इथं काय आलं आपला पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस टीएस इंटू क्यू आर. टीएस इंटू क्यू आर म्हणजेच काय होते टीएस लेस मी लिहू शकतो एस टी आणि क्यू आर तर आहेच, हा लिहितो मी क्यू आर इंटू टीएस लेस का लिहू शकतो मी एस टी प्लस क्यू आर बाय 2 होल स्क्वेअर. झाला, एवढूसा आन्सर आहे आपला. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड, संपला विषय, विषय नाही प्रॉब्लेम संपला. ओके, इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचा. याचा पटकन तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हा आपला फर्स्ट वाला क्वेश्चन झालाय. आता आपण पाहूयाचं सेकंड वाला क्वेश्चन. काढले स्क्रीनशॉट. आता सेकंड वाल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा हा जो एवढा भाग आहे इकडला हा मी कट करतो. ओके, इकडला जो भाग आहे तो सेमच राहणार आहे, काहीच फरक राहणार नाही. फक्त फरक कुठे राहील टू प्रूव्ह मध्ये. फरक कुठे राहील आपला टू प्रूव्ह मध्ये. टू प्रूव्ह तर चेंज होत आहे. मग इथं काय आपला पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 याचा काय आपला होल स्क्वेअर. आता मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं मायनस करायचा आहे तुम्हाला हा इकडचा जो ट्रायंगल आहे पी टी क्यू छोटावाला हा यूज करायचा आहे. पहा मग आता नाउ इन अ ट्रायंगल PTQ, हा छोटा वाला दिसता है PTQ, एंगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री, देयरफॉर बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम? पायथागोरस थेरम यूज करू आपण. PQ स्क्वेअर काय इथं आपला PQ स्क्वेअर. आता PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर. ओके, आता हा जो क्यूटी आहे क्यूटी हा आपला जो क्यूटी आहे, क्यूटी कसा बनलाय रे? क्यूटी कसा बनलाय? क्यूटीला मी काय लिहू शकतो, हा पूर्ण एसक्यू मधून हा जो आहे एस टी हा मी मायनस करू शकतो. एसक्यू मधून एस टी मायनस कराल तर काय उरल आपला क्यूटी. एसक्यू मधून का मायनस करायचा आहे तुम्हाला एसक्यू, किंवा या क्यूएस मधून हा एस टी मायनस करा, सारखाच होईल. मग इथं मी लिहून घेतो थोडसा. पीक्यूच्या जागी पीक्यू इज इक्वल टू पीटीच्या जागी पीटी प्लस क्यूटीले कसा लिहिता मी? क्यूटीले लिहिता मी क्यूएस मायनस एस टी. क्यूएस मायनस एस टी एवढा फक्त तुम्हाला चांगला समजायचा आहे. क्यूटीले मी का लिहितो क्यूएस मायनस एस टी. बाकी तर एकदम सोपी आहे. ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून टाका. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस हा काय आपला क्यूएस स्क्वेअर, पीटी स्क्वेअर प्लस क्यूएस स्क्वेअर. एक काम करून बरोबर आहे काय नव्हतं, क्यूएस स्क्वेअर मायनस 2 क्यूएस इंटू एस टी प्लस एस टी स्क्वेअर. ओके, एवढा क्लिअर आहे. आता मी काय करतो या क्यूएस ला जो आहे या मागे घेऊन जातो आणि या एस टी ला थोडासा समोर घेऊन येतो, म्हणजे आपला आन्सर बरोबर येऊन जाईल. पीटी स्क्वेअर प्लस एस टी ले मी समोर घेऊन आलो मायनस 2 क्यूएस इंटू एस टी प्लस क्यूएस ले मी काय केलो मागे घेऊन गेलो आन्सर आणण्यासाठी फक्त, बाकी काही नाही. आता पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पहा आता पीटी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. पीटी स्क्वेअर प्लस एस टी म्हणजेच टीएस म्हणजेच काय आपला पीएस. पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअरची व्हॅल्यू काय आपली पीएस स्क्वेअर. मग याच्या जागी काय लिहू शकतो मी पीएस स्क्वेअर मायनस 2 टाइम्स क्यूएस. कुठं गेला क्यूएस? क्यूएस म्हणजेच काय होते क्यू आर बाय टी. इथं लिहितो मी क्यू आर डिवायडेड बाय 2 इंटू एस टी. एस टी म्हणजेच काय होते टीएस किंवा एस टी मी लिहू शकतो प्लस क्यूएस म्हणजेच काय होते क्यू आर बाय 2 आणि स्क्वेअर आहे म्हणून होल स्क्वेअर. 2 2 कॅन्सल आणि आपल्याला आन्सर 2 2 कॅन्सल आपल्याला आन्सर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस हा काय आपला क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 याचा काय आपला होल स्क्वेअर आणि हा हेन्स प्रूव्ड.
संपला. एवढा आहे आपला हा सेकंड वाला, थर्ड मधला सेकंड. हा कोणता आहे आपला थर्ड मधला सेकंडचा आन्सर. आता याचा पण तुम्ही पटकन जो आहे स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन, जो एक शेवटचा राहिला आपल्या या प्रॅक्टिस सेटचा आणि या चॅप्टरचा. काढले स्क्रीनशॉट. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन, हा वाला फिफ्थ वाला क्वेश्चन. बघा मग आता फिफ्थ वाला थोडासा डेंजर क्वेश्चन दिसत आहे. आता मी सगळ्यात पहिले काय करतो, या क्यूएस ले दिसत नसेल थांबा, लाल रेड रेड, सगळ्यात पहिले मी काय करतो, या एसक्यू ले इंटर सेल्स त्याला काय झाला, आणि हा पी पासून, अरे यार हा बीजामध्ये असा, याला काय करतो मी असा जॉईन करतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट करूनच टाकतो मी. पारे हा जो आहे हा आपला टी पासून इथपर्यंत, हा जो इथपर्यंत, याला नाव देऊन देतो मी ओ. का नाव दिलं याला मी ओ. ओ ओ पहा मग आता इथं कसं आहे, इथं पण आपल्याला टू प्रूव्ह दिलाय. का टू प्रूव्ह आहे, टीएस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. हा एक डेंजर क्वेश्चन दिसत आहे. याच्यामध्ये का करायचं आहे पहा, चांगला समजून घ्या. आता पहिले इथं का करणार आहो मी, हा जो दिसताय का, सगळ्यात पहिले पी आर आणि हा क्यू एस जो आहे, हे काय, या रेक्टँगलचे डायगोनल. हा तुम्हाला दिला आहे ना, हा काय आपला रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलचे डायगोनल कसे राहते, बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर बायसेक्ट इच अदर. म्हणजे हा जो आहे आपला पीओ आणि हा जो आहे आपला ओ आर, हा इक्वल राहील. तसा एसओ आणि हा ओक्यू, हा सुद्धा कसा राहील आपला इक्वल राहील. आता इक्वल जर आहे माझा हा सगळा काही, इथं सगळ्यात पहिले मी लिहून घेतो टू प्रूव्ह. खाली तुम्ही इथं टू प्रूव्ह. काय टू प्रूव्ह पहा बरं, टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर लिहून घेतो मी. आता पहा याला थोडस मी इकडं, अरे यार तू कशाला सरकतायस, थांबा याला डबल, डायग्रामचं असतं मेन काम आहे, बाकी तर काहीच नाही. टू प्रूव्ह का होता, टू प्रूव्ह लिहून घेतो मी एक वेळा. काय टू प्रूव्ह, टू प्रूव्ह आहे टी आर स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, एक मिनिट चेक करून घेतो, टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर, टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. अशा प्रकारचा आपला हा टू प्रूव्ह. आता पहा मी याच्यासाठी का करणार आहोत प्रूफ का राहील पहा. आता थोडासा हार्ड क्वेश्चन वाटू शकते, पण चांगला लक्ष दिलं तर इझी क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये टू प्रूव्ह कसा करू किंवा प्रूफ कसा करू, तर सगळ्यात पहिले क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज कोणता आहे तो आपला रेक्टँगल. काय आपला हा रेक्टँगल. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. इथं लिहून घेतो, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे काय होते सर, हा जो आहे आपला पीओ आणि हा जो आहे आपला ओ आर, पीओ इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू हाफ ऑफ कोणता डायगोनल आहे आपला, तो पी आर. म्हणजे ह्याला लिहू शकतो मी पी आर डिवायडेड बाय 2. कशाच प्रकारे हा जो आहे आपला एसओ, एसओ इज इक्वल टू तो आहे आपला ओक्यू, ओक्यू इज इक्वल टू हा आपला पूर्ण डायगोनल आहे आपला एसक्यू, एसक्यू डिवायडेड बाय 2. डायगोनल बायसेक्ट इच अदर आहे म्हणजे हे दोन पार्ट कसे राहील, इक्वल राहील, आणि हा पूर्णाच्या काय राहील, अर्धा राहील. आता पहा रे, हा समजा का पीओ 5 सेंटीमीटर आहे, ओक्यू किती राहील, ओ आर किती राहील सांगा बरं, 5 राहील, आणि पूर्ण किती राहील, 10 राहील. मग 5 हा 10च्या अर्धा नाही आहे का, मग तोच लिहिलो, पीओ इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू पी आर बाय 2, एसओ इज इक्वल टू ओक्यू इज इक्वल टू एसक्यू बाय 2. काय गलत केलो का याच्यासोबत मी, काहीच गलत नाही केलं सर, एकदम बरोबर केलं तुम्ही. त्याला लिहायचा होता तर लिहून टाकल्या, मग काय चुकला का माझा, काहीच नाही चुकला. आता पहा इथं का म्हणतो आपण, हा जो दिसताय पीटीआर दिसताय का, हा पीटीआर, या पीटीआर मध्ये हा जो दिसताय आपल्याला टीओ, हा याचा मीडियन. इथं पहा, आता तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इन अ ट्रायंगल पीटीआर, पीटीआर पहिले पीटीआरच घेऊ का, एक काम करतो, पीटीआर नाही घेत, पीटीआर बी घ्यायचंच आहे मला, पण
आन्सर प्रमाणे करू. टीएस आणि टीक्यू आणायचा आहे. हा टीएस आणि टीक्यू, तर मी काय करतो एस टी क्यू घेतो. मी काय घेतो मी एस टी क्यू. इन अ ट्रायंगल एस टी क्यू, टी क्यू इज मीडियन. टी क्यू इज मीडियन. टी क्यू काय याचा मीडियन आहे. आता जर जेव्हा जेव्हा मीडियन येते तेव्हा आपल्याला कोणता थेरम यूज करायचा आहे. जब जब धरती पे मीडियन आएगा तब तब अपोलोनियस थेरम यूज होगा. कोणता थेरम आपल्याला यूज करायचा आहे अपोलोनियस थेरम. देयरफॉर बाय अपोलोनियस थेरम. कोणता थेरम अपोलोनियसचा थेरम. काय अपोलोनियस थेरम सांगा बरं. कोणत्या ट्रायंगल साठी वापरायचा आहे तो समजून घ्या पहिले, नाही तर काय गेल्या गडबड केल्या. कोणता ट्रायंगल आहे आपला हा असा वाला एस टी क्यू. आणि हा जो दिसताय हा काय याचा मीडियन. तर मग हा आहे आपला टीएस आणि तो आहे आपला टी क्यू. मग इथं लिहून घेतो मी टीएस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू मीडियन कोणती आहे टीओ, 2 टाइम्स टीओ स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एक तर एसओ म्हणा किंवा ओ क्यू म्हणा. मी इथं म्हणतो एसओ स्क्वेअर. का म्हणतो मी इथं एसओ स्क्वेअर. 2 टाइम्स एसओ स्क्वेअर. ओके, याला देऊन देतो मी इक्वेशन नंबर 1. काय देतो याला मी इक्वेशन नंबर 1. आता पहा चांगला लक्ष द्या. मल्ले पान फुलेवा नाही. आता पहा लक्ष द्या. आता मी यूज करणार आहोत पीटीआर या ट्रायंगल मध्ये अपोलोनियस थेरम. दिसताय का हा गुलाबी कली पीटीआर. याच्यामध्ये सुद्धा टीओ जो आहे तो काय आपला मीडियन आहे. मग इथे लिहून घेतो मी इन अ ट्रायंगल. दिसत नसेल तर थोडासा चांगला दुसरा कलर घेऊन घेतो. पहा इन अ ट्रायंगल कोणता आहे पीटीआर. पीटीआर टीओ इज मीडियन. टीओ इज काय आपली मीडियन आहे. टीओ तर आपली मीडियनच आहे. बरोबर आहे. आता पहा इथं का लिहितो मी पीटी स्क्वेअर किंवा टीपी स्क्वेअर. टीपी स्क्वेअर प्लस इथं का लिहितो मी टीआर स्क्वेअर. टीआर स्क्वेअर इज इक्वल टू पहा हे दोन जे होते ना आपले अपोलोनियस थेरम पीटी आणि हा आपला टीआर इज इक्वल टू मीडियन कोणती आहे आपली टीओ इज इक्वल टू 2 टाइम्स टीओ स्क्वेअर प्लस 2 टाइम्स इकडे कोणती घ्यायची आपल्याला एक तर ओआर घ्या किंवा पीओ घ्या. पीओ घेऊन टाकू 2 टाइम्स पीओ स्क्वेअर. 2 टाइम्स पीओ स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 नाही देतात तस मी थांबून जातो 1 मिनिट. आता पहा टीआर स्क्वेअर टीक्यू स्क्वेअर टीपी स्क्वेअर टीआर स्क्वेअर. टीआर स्क्वेअर टीक्यू स्क्वेअर टीपी स्क्वेअर टीआर स्क्वेअर एवढा तर आलाय. इथं फक्त टीओ आहे, इथं पण टीओ आहे, इथं 2 आहे, एसओ आहे ना इथं पीओ आहे. एसओ आहे ना इथं पीओ आहे. आता हा इथं एसओ दिसताय इथं पीओ दिसताय. डायगोनल ऑफ रेक्टँगल कशी राहते बायसेक्ट इच अदर तर राहते सोबतच डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट सुद्धा राहते. डायगोनल ऑफ रेक्टँगल कशी राहते कॉन्ग्रुएंट. बायसेक्ट इच अदर अँड कॉन्ग्रुएंट कसे राहते हे कॉन्ग्रुएंट. देयरफॉर मी इथं लिहू शकतो पीआर इज इक्वल टू एस क्यू. हा जो पीआर आहे हा जो एस क्यू आहे हा कसा इक्वल आहे. जर पीआर आणि एस क्यू जर इक्वल असेल देयरफॉर पीओ आणि एसओ बी कसं राहील आपला इक्वल राहील. पीओ आणि असे काय राहील आपला इक्वल राहील. आय होप ही एक स्टेप तुम्हाला समजली असेल. एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो मी, फक्त याच्याकडे तुम्ही चांगला लक्ष द्या. मग इथं काय लिहू शकतो मी टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टीओ स्क्वेअर प्लस 2 पीओच्या जागी काय लिहितो मी एसओ. पीओच्या जागी काय लिहितो मी एसओ. एसओ स्क्वेअर इक्वेशन 2. देयरफॉर फराम 1 and 2 हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट राईट हँड साइड जर इक्वल असेल तर लेफ्ट हँड बी कशी राहते इक्वलच राहते. याची लेफ्ट हँड काय टीआर स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू याची लेफ्ट हँड काय टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. ओके, आता एक वेळा चांगला पाहून घ्या. एक वेळा बढिया प्रकारे लक्ष द्या. तुम्हाला थोडंसं मी बढिया सांगून देतो आणि आपला हा व्हिडिओ इथेच संपवून टाकूया. सगळ्यात पहिले मला काय करायचं आहे दोन डायगोनल काढायचे आहे सर. हा पी पासून हा आर पर्यंत, हा एस पासून हा थोडस चांगलं तर काढायचं का तुम्ही मजाक लावल्या. बरोबर काढतो घ्या. हा एस पासून क्यू पर्यंत याला नाव देऊन देतो सर ओ. आता डायगोनल ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर अँड कॉन्ग्रुएंट. बायसेक्ट इच अदर तर आहे सोबतच कशी राहते कॉन्ग्रुएंट. पहा मग आता बायसेक्ट इच अदर आणि कॉन्ग्रुएंट. बायसेक्ट इच अदर आहे म्हणजे हे जे दोन भाग आहे पीओ आणि ओ आर हे कसे राहील इक्वल राहील ना. पीआर च्या कसे राहील ते अर्धे, या पीआर च्या कसे आहे अर्धे. तशाच प्रकारे हा जो आहे आपला एसओ आणि हा जो आहे आपला ओ क्यू हा पूर्ण डायगोनल एस क्यू च्या कसा राहील हाफ राहील. आता कॉन्ग्रुएंट जर आहे तर हा पीआर आणि हा एस क्यू हा कसा आहे आपला इक्वल आहे. जर आता पूर्ण भाग इक्वल असेल, पूर्ण भाग इक्वल असेल तर अर्धा भाग बी इक्वलच राहील ना रे. पूर्ण भाग इक्वल असेल तर अर्धा बी इक्वलच राहील.
जर आता माझे दोन हात एकदम सेम आहेत तर दोन बोट बी सेमच राहील. पूर्ण इक्वल आहे तर अर्धा इक्वल राहील असणार आहे. पूर्ण इक्वल आहे तर पीओ आणि एसओबी कसं राहील, इक्वलच राहील. याला देऊन देतो मी इक्वेशन नंबर ए वगैरे काहीतरी देऊन देतो. ओके, आता मी काय करणार आहोत, आता सगळ्यात पहिले एस टी क्यू हा जो दिसताय एस टी क्यू याच्यामध्ये वापरणार आहोत मी अपोलोनियस थेरम. दिसताय हा अपोलोनियस थेरम वाला. आणि हा जो आहे टीओ हा काय आपला मीडियन. वापरलो अपोलोनियस थेरम. दुसरा काय करणार आहोत आता मी दुसऱ्या वेळेस, हा जो दिसताय पीटीआर, कोणता ट्रायंगल आहे आपला, हा पीटीआर. या पीटीआर मध्ये अपोलोनियस थेरम आणि हा टीओस हा काय आपला मीडियन आहे. इथं वापरलो अपोलोनियस थेरम. पीओच्या जागी एसओ लिहिलो, डायरेक्ट आन्सर काढलो, हेन्स प्रूव्ड लिहून टाकलो. अशा प्रकारचा सिंपल आहे. 2-3 वेळा याला प्रॅक्टिस करा, एकदम तुम्हाला इझी वाटेल. याच्यापेक्षा इझी तर कुठं आहे नाही, हाच तुम्हाला इझी वाटेल. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करून ठेवा. आपला प्रॅक्टिस सेट संपली आणि पायथागोरस थेरम चॅप्टर संपला आपला. याच्यानंतर आपण मॅथ 1चा, आता बघा मॅथ 1चे आपले 2 चॅप्टर लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन संपलाय. मॅथ 2चे आपले सिमिलरिटी, पायथागोरस थेरम संपले आहे. आता आपण घेऊ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एपी हा चॅप्टर आपण संपवून टाकू. त्याच्यानंतर मग आपण खतरनाक डेंजरवाला चॅप्टर म्हणजे सर्कल सुरू करू. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा कसा वाटला, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.